प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही सावनी सागरचे खूप कान भरताना दिसणार आहे। हा सागर सुद्धा तिच्या जाळ्यात ओढताना आपल्याला दिसणार आहे। तर प्रेक्षकांना झालं असं की दागिने घरात नसतात, त्यामुळे इंद्रा ही सागरला फोन करते आणि फोनवर दागिने इकडे नसल्याचे सागरला सांगते। हे सगळं सावनी ऐकते आणि सागरला भडकवण्याचा प्लॅन करते की मुक्ता काय पळून गेली का? काय झालं सागर, सांग ना, मुक्ता काय पळून गेली का? यानंतर बोलते की मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझ्यासोबत कोणीच मुलगी राहू शकत नाही, आता मुक्ता गेली पळून आणि सोबत तिचे दागिने सुद्धा घेऊन गेली। सावनीच्या बडबडीने या सागरला काहीच सुचत नाही आणि ही सावनी पुढे भडकवताना बोलते की म्हणूनच या मुक्ताला पार्टीत आल्यापासून तिला खूप जायची घाई झाली असती, ती आता दागिन्यासकट पळून गेली, जा पटकन तिला शोध, ती भेटणार नाही आणि भेटली तरी तुमचे दागिने तरी सापडतील। यानंतर हा सागर सईला घेऊन जातो आणि घरी जाताना तो मुक्ताला दागिन्यांसोबत एका माणसासोबत पकडतो। खरं तर तो कार्तिक असतो, परंतु याचा खूप मोठा गैरसमज होतो की तो भलताच कोणीतरी आहे आणि घरी आल्यानंतर मग सागरच्या गैरसमजामुळे आणि संशयामुळे या दोघांमध्ये खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसणार आहे।